आणि नक्कीच स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाटणे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। आमचे इतेन दादा मडबी असतील आणि योगेश दादा मडबी असतील, खऱ्या अर्थानं या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। पहिलाच बॉल उडवला हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले होते, बॉल कॅरी झाला होता क्षेत्ररक्षकांपर्यंत, परंतु झेल इथे ड्रॉप झालाय। असे झेल पकडणं कठीण असतं। अब कुछ खैर नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये तुषार सर कॅच कोणाची सोडली ते देखील पहा। ओपनिंग पेअर आपण पाहिलं एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग इनवरती ब्लॉकबस्टर, ऑलवेज ब्लॉकबस्टर ए बी म्हणून ज्याची ओळख आहे अजय भंडारी, आणि स्ट्रायकिंग इनवरती ज्याचा झेल ड्रॉप केलाय तो आपण पाहत आहोत धनंजय हिलाल। धनंजय हिलालची कॅच सोडणं म्हणजे जवळपास मॅच सोडण्यासारखंच आहे। जीवनदान मिळालंय आणि सोडून दिलंय, पंचांचा इशारा, इट्स वॉलेट डिलिव्हरी, हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, डॉट बॉल। फलंदाज आय थिंक ऑफस्टमचा बाहेर शफल झाला होता, सो सेकंड लाईन ऍक्टिव्हेट झाली त्याच्यासाठी। व्हेरी गुड डिसिजन, योग्य निर्णय पंचांचा आपण पाहतोय, इट्स अ वॉलेट डिलिव्हरी। ओ भन्नाट भन्नाट गती, रफ्तार का ये सौदागर हे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय SBCC उमरोली साठी। षटक क्रमांक पहिलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या 3 मध्ये साहिलनं धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2। ओ इनफिल्डच्या वरून फटका सुंदर आहे, कवसला फिल्डर नाहीये, बॉल आउटफील्ड मध्ये वेगाने ट्रॅव्हल झालाय, कवस बाउंड्री पार, 4। व्हॉट अ सुपर शॉट, आणि अक्षरशः आता या फटक्याचे चटके लागले असतील SBCC उमरोरीला। शून्यावरती झेल ड्रॉप केला आणि आता वैयक्तिक 6 वर सध्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये धनंजय हिलाल। सबको हिला के रखता है भाई ये धनंजय हिलाल असं नाव आहे उसाटणे संघाचं। मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये पॉइंटला, यावेळेस चूक होणार नाहीये। या मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते, चौकाराचं प्रत्युत्तर दिलं विकेटचं पतन। धनंजय हिलाल सोडेल मैदान, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान उसाटणे संघाला। माननीय विलासजी लोंगले साहेबांचा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय। मी विनंती करतोय किशोरजी राऊत साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विलासजी लोंगले साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण संपन्न करायचा आहे, ही विनंती आहे आपल्याला। हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जाईल। तर धनंजय हिलाल जीवनदान त्यांना मिळालं होतं, त्याचा जास्ती फायदा घेऊ शकले नाहीत, बाद झालेत, परंतु त्याच्यापूर्वी एक एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक चांगला चौकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिला होता। येस डेफिनेटली, एक्स्ट्रा कव्हरला तर कव्हर रिजन मध्ये बॉल खेळला, लॉफ्टेड ऑफरचा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला। इनफिल्डचा डोक्यावर न्यू बॅटर अनिकेत डोपरीला आपण पाहतो, बायकरमॅन आहे हा देखील उसाटणेसाठी, कारण नेहमीच दर्जेदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय। गोलंदाजी तो असवा फलंदाजी आपण नेहमीच जबरदस्त कामगिरी त्याची पाहिलेली। षटक क्रमांक पहिलं पूर्ण, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 7 ऑन बोर्ड, फक्त आणि फक्त 7 धावा। मी तर म्हणेन शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। 7 धावा धावफलकावरती, 1 विकेट गमावले। काय वाटतंय 50-50 सुरुवात असं आपण म्हणू शकतो का? येस डेफिनेटली, गुड स्टार्ट फॉर बोथ टीम। चांगली सुरुवात दोन्ही टीमसाठी झाली आहे, कारण एकच विकेट त्यांनी गमावली, परंतु सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं जीवनदान मिळालं धनंजय हिलाल यांना, त्याचा फायदा ते जास्त उचलतील असं वाटलं होतं, परंतु तसं झालं नाही। या मॅचमध्ये विकेट त्यांची देखील आली आणि एक चांगली सुरुवात खरं तर इथे पाहायला मिळाली। दोन्ही संघांसाठी एकच विकेट आतापर्यंत आली, 7 धावा आल्यात आणि वेग पाहायला मिळाला। साहिल यांचा वेग त्यांच्याकडे आहे आणि वेगासोबत नियंत्रण देखील होतं, त्याचमुळे दुसरी संधी निर्माण झाली सर, आणि तिथे धनंजय हिलाल बाद झाले।
येस डेफिनेटली. आणि उसाटणे म्हटलं की खऱ्या अर्थाने ही संतांची भूमी, जिथे भक्ती आणि परंपरा संस्कृती यांचं अनोखं संगम आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. या पवित्र भूमीवरती येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थानं उसाटणे नगरी ही भक्ती रसाने भरून गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की संत परंपरेला साजेशी 7 दिवस अखंड हरिपाठ आणि भजनांची परंपरा तिथे मात्र जपली जाईल. त्यामुळे भाविक भक्तांना विनंती आहे, आवर्जून आपण उपस्थिती दर्शवा. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उसाटणे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उसाटणे भूमी संतांची भूमी आहे, ही संस्कृतीची भूमी आहे, ही परंपरेची भूमी आहे आणि खऱ्या अर्थानं ती संस्कृती ती परंपरा येत्या 7 दिवसांमध्ये आपल्याला त्या भूमीवरती पाहायला मिळेल. अखंड महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक मोठा राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आपल्याला तिथे पाहायला मिळेल. बॉलिंग बॅकवर आता साहिल, यापूर्वी हर्षद होता, ड्राईव्ह केलाय. त्यामुळे आम्ही सांगतो की तुमचा 12th मॅन ऍक्टिव्ह असायला हवा, बोलका असायला हवा. 12वा खेळाडू जितका बोलका असेल, जितका ऍक्टिव्ह असेल, तितकं जास्त त्याचं लक्ष मॅचवरती असेल, तितकी जास्त माहिती समालोचकांना आणि स्कोररला मिळते. येस सर, डेफिनेटली. एक धाव तिथे प्राप्त झाली. हर्षद होते सुरुवातीला, साहिल बॉलिंग ट्रॅकवरती आलेत सेकंड ओव्हरमध्ये. साहिलला आपण पाहत आहोत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला अंडर 19 कॅटेगरी मधून घेतलं गेलं आणि आय थिंक रनरअप संघ त्यांचा राहिला देखील ISPL मध्ये. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये खेळलेला हा खेळाडू आणि आय थिंक टेप बॉल तो आता देखील होता. श्रीनगर या संघामध्ये देखील त्याला खेळताना आपण पाहिलं ISPL मध्ये. आणि ही काही छोटी गोष्ट नाहीये, ही फार कमी कालावधीमध्ये आणि लहान वयामध्ये यशाची उंच शिखरे घातलेला हा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजानं विकेट कोणाची मिळवले बघा. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार झालेली आहे. महत्वपूर्ण विकेट. कोणत्याही प्रकारे ब्लॉकबस्टर अजय भंडारीचा बल्ला बोलला नाही, लवकर बाद झालाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळवले साहिलनं. ब्लॉकबस्टर बॅक टू द डगआउट. ब्लॉकबस्टर व्हायला पाहिजे होता. इथे फ्लॉप शो झालाय अजय भंडारी यांचा आणि तेच चित्र इथे पाहायला मिळालं. अगदी लवकर स्वस्तात ते माघारी परतलेत, परंतु गोलंदाज साहिलचं कौतुक आपण करत होतो आणि कौतुकास्पद कामगिरी त्यांची देखील इथे पाहायला मिळाली. लाजवाब कामगिरी खरं तर साहिल यांची पाहायला मिळाली. अंडर 19 मधून ISPL मध्ये मी का सिलेक्ट झालो होतो आणि त्या लेवलवरती खेळण्यावरती जो आत्मविश्वास, मोठ्या खेळाडूं सोबत खेळण्याची संधी आणि तो अनुभव नक्कीच इथे पाहायला मिळतोय. वय जास्त असलं म्हणजे तुमच्याकडे जास्त अनुभव आहे असं नाही. कमी वयात जास्त तो खेळ किंवा ती गोष्ट तुम्ही जास्त वेळ केलीत ना मोठ्यांच्या संगतीमध्ये, तरी देखील अनुभव तुम्हाला मिळतो. अनुभव काही वयासोबत येत नसतो, तो तुमचा परिश्रमासोबत येतो, तो तुम्ही केलेल्या कष्टासोबत येतो, तुम्ही केलेल्या मेहनतीसोबत येतो. आणि ती मेहनत केली, ते कष्ट केले, ते परिश्रम केले, म्हणून आज गल्ली टू ग्लोरी, गल्ली ते स्टेडियम पर्यंतचा प्रवास त्याने केला आणि त्याचा कारकिर्दीमध्ये फार कमी वयात त्यानं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा खेळली. टेप बॉल हाताळणं काही सोपं नसतो. बॉल अवेत, कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक आज SBCC उमरोली संघाचे करतायत का, हा प्रश्न आता खरं तर पडला असेल, कारण यापूर्वी धनंजय हिलाल सारख्या फलंदाजाला संधी दिली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जीवनदान आपल्याला पाहायला मिळतं. मुकेशला जीवनदान मिळालेलं आहे. उसाटणे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नो डाऊट विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आमचे शिवाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून बिग इव्हेंट आपण पाहिला, त्यांच्या शुभेच्छा येतात उसाटणे संघाला. आमचे हेमंत शेटरी मडबी, अलंकार दादा मडबी असतील, सचिन दादा पवार असतील, या सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच उसाटणे गावाच्या आणि उसाटणे संघाच्या पाठीशी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मोस्ट वेलकम सचिन दादा पवार, आमचे अलंकार दादा मडबी असतील, हेमंत शेट मडबी असतील, त्याचसोबत आमचे कालुराम शेट पाटील असतील आणि त्याचनंतर किरण दादा पाटील असतील, आमचे हेमंत शेटरी मडबी असतील, सचिन दादा पवार, त्याचसोबत आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रथम नागरिक शिवाजीदादा पाटील सरपंच, त्यांच्याकडून देखील फार शुभेच्छा येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे म्हटलं की आमचे योगेश शेट मडवी आणि हितेंद्र शेट मडवी हे या संघाचे खमके आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे आपण पाहतो या संघाचं नाव उद्यास आलं आणि त्यानंतर अनिल ढोपरी आणि त्याच्या तमाम सर्व खेळाडूंची मेहनत आज अखंड महाराष्ट्रभर या संघाची
ख्याती आपल्याला पाहायला मिळते. रायगड असो अथवा ठाणे दोन्ही जिल्ह्यांमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो. तो अगदी ठाणे रायगडच्या बॉर्डरवरती असणारा उसाटणे गाव आणि त्या गावचा हा संघ आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा पूर्ण 2 षटकांच्या अखेरीस 11 धावा. पण उमरोली संघाने काय केलंय, या दादा संघाला मात्र शांत करण्याचं कार्य केलंय. तुम्ही किती मोठे असू द्या, आम्हाला त्या बाबतीत काही फरक पडत नाही. आमचं नॅचरल गेम आम्ही दाखवणार. 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये SBCC उमरोली संघाचा आपल्याला पाहायला मिळते. हाच तर खेळ आहे. यस, निश्चित खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जास्ती धावा दिल्या नाहीत आणि नियमित वेळेमध्ये विकेट त्यांनी मिळवल्यात. 4 ओव्हरची जरी मॅच प्रथमेश सर असेल तरी देखील पार्टनरशिपला महत्व आहे. आपण जवळीच्या मॅचमध्ये देखील पाहिलं, पहिल्या ओव्हरला 18-16 धावा आल्या होत्या, 2 पेनल्टीच्या 18 धावा बनल्या होत्या आणि पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. इथे देखील ते चित्र पाहायला मिळाले. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण विकेट येताना पाहिल्यात आणि जर पार्टनरशिप बिल्ड झाली नाही तर क्रिकेट 4 ओव्हरचं असू द्या, T10 असू द्या, T20 असू द्यात, ODI असू द्या किंवा टेस्ट असू द्या, काय फरक पडत नाही. तिथे तुम्ही मोठी खेळी उभारूच शकत नाहीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. तयार. ओ अडवा बॅटनं लॉफ केलाय, बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक, एकाने कॉल केलाय, आय विल टेक इट, हा माझा झेल आहे, मी धरणार. आणि त्याने ते कार्य करून दाखवलं. साठणे या संघाला संपादित केल्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती, म्हणजे उमरोली संघाची एक वेगळी ख्याती राहिली आहे. एक गोलंदाज ISPL खेळला, एका गोलंदाजानं गोरसे विरुद्ध विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं, हर्षदनं पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून यंदाच्या हंगामामध्ये उमरोली संघाला नेहमीच चांगली सुरुवात करून दिली. फ्रंटलाईन बॉलर राहिलाय आणि त्याचं देखील जबरदस्त योगदान राहिलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहतो, उज्ज्वल आलेला आहे. उज्ज्वल ढोपरी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. आणि जो इतिहास तुम्ही सांगितला, खरं तर पॉवर पॅक टीम आहे गोलंदाजांसाठी. अतिशय चांगली गोलंदाजीचं युनिट आहे, तोफखाना आहे त्यांच्याकडे, एकापेक्षा एक सेसर. पुढचा बॉल फुल टॉस होता, यावेळेस मोठा फटका लागू शकला असता परंतु गोलंदाजांनी यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला होता आणि मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतं यॉर्कर आणि फुलटॉस मध्ये. थोडी तरी लेंथ चुकली तिथे तर फुलटॉस मध्ये परावर्तित होतो, ते चित्र पाहायला मिळालं. मोठं धाडस करावं लागतं गोलंदाजाला यॉर्कर हाताळण्यासाठी, कारण यॉर्कर बॉल पडला नाही तर तो फुलटॉस मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि त्याचा बेनिफिट बॅटरला मिळू शकतो. यावेळेस देखील प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळते, वारंवार गतीवरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठेही टप्प्यामध्ये चूक होत नाहीये, स्लॉट मध्ये येत नाहीये बॅटरचा आणि त्याचा फायदा गोलंदाज मात्र घेत आहेत. पायांमध्ये अक्षरशः बेड्या टाकल्यात. अनिल दादांनी वक्तव्य केलं होतं, मला आठवतं एका स्पर्धेमध्ये, की आम्ही बराच काळ बॅकफुटला आहोत, बरेच 1.5 ते 2 महिने झाले आम्ही बॅकफुटला आहोत आणि ते होऊ शकतं. एखादा संघ सातत्याने चांगला परफॉर्मन्स करेलच असं नाही, कुठेतरी त्या खेळाडूंना त्यांची जबाबदारी देखील असते. कोण काम करतंय, कोणी धंदा करतोय, काय त्या सगळ्यामध्ये व्यस्त असतो. तिथून जाऊन आपल्या गावाला रिप्रेझेंट करणं, बघा कोणताही खेळाडू पराभूत होण्यासाठी किंवा माझ्या गावाचं नाव खराब हो यासाठी मैदानात उतरत नाही.
प्रत्येक जण येतो तो जिंकण्याच्या भावनेने, पण एखादा दिवस तुमचा असतो तिथे परफॉर्मन्स होत नाही किंवा एखादा फेज असतो जो बॅड फेज, तो 1 महिन्याचा 2 महिन्याचा 4 महिन्याचा असू शकतो, कधी 4 वर्षाचाही असू शकतो. बरेचसे संघ असे आहेत ज्यांनी सुरुवात केल्यापासून आतापर्यंत त्यांच्या गावात एकही ट्रॉफी नाहीये, पण असं नाही का ते खेळ सोडून देतात, संघर्ष करतात. कारण आपला जन्म कुठे झालाय तुषार सर, तर तो महाराष्ट्राच्या माती झालाय. महाराष्ट्राची माती आहे ही संघर्षाची माती आहे. संघर्ष आमच्या नसानसामध्ये, आमच्या रगारगामध्ये, त्यामुळे संघर्ष सोडू नका, संघर्ष करत राहा. वेळ अजून संपलेला नाहीये, कारण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. वेळ आहे तुमच्या हातात. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. चांगली फटकेबाजी झाली तर मात्र चांगला दाबा बनवू शकतात. येस, क्रिकेट नेहमी सांगतो कंट्रोल द कंट्रोलेबल, हा क्रिकेटचा मंत्र आहे. तुम्ही किती खेळाडू, मोठ्या खेळाडूची मुलाखत पहा, तो 2 गोष्टी सांगतो. एक, मी माझा प्रोसेस आणि रुटीन फॉलो करतो, आणि दुसरं सांगतो की कंट्रोल द कंट्रोलेबल. आणि मी चांगला खेळलो, रिझल्ट माझ्या हातामध्ये नाही, हे कुठल्याही मोठ्या खेळाडूचं वक्तव्य असतं. पुढचा बॉल, इथे एक वेगळा आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धाव तिथे अनिल ढोपरे सरांनी घेतली नाहीये. हा बॉल टॉट असेल. पिता पुत्राची जोडी मैदानात आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला अनिल ढोपरे यांना आपण पाहता, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत ढोपरीला. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा असतील 13 धावा, 13 रन्स. इथून देखील धावा शोधाव्या लागतील, धावांची शोधवाट निर्माण करावी लागेल. खरं तर धावांची कोंडी निर्माण झाली आहे आणि ही कोंडी फोडावी लागेल. आणि अतिशय चांगला उल्लेख प्रथमेशने केला पाठीमागच्या षटकामध्ये. खरं तर एखादा संघ असतो त्याला बॅड पॅच येतो, जसं एखादा खेळाडू असतो त्याला देखील बॅड पॅच येतो, परंतु एखाद्या संघाला देखील बॅड पॅच येऊ शकतो. जसं खेळाडूला बॅड पॅच येतो तसं एखाद्या संघाला देखील बॅड पॅच येऊ शकतो, आणि एखादी ट्रॉफी देखील तुम्हाला भेटू शकत नाही. असं अनेक खेळाडूंसोबत झालंय, अनेक संघांसोबत देखील झालेलं आपण पाहिलंय. अगदी टेनिस बॉलमध्ये तर पाहिलंय, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील प्रथमेश सर तेंडुलकरच्या लाईफमध्ये देखील बॅड पॅच आला आणि विराट कोहलीच्या लाईफमध्ये देखील आला. येस, डेफिनेटली बॅड पॅच येतो. बघा, क्रिकेट आहे, कधी तुम्हाला वर घेऊन जाईल, कधी तुम्हाला खाली आणेल, अप्स अँड डाऊन्स येत राहतील, पण होप्स मात्र कधी सोडू नका. आम्ही इतकं सांगू. पण मैदानाच्या आतमध्ये सध्या बायकर माने 2 बाईक ज्याच्या नावावरती राहिल्यात तो बुम बुम अनिकेत ढोपरे. नेहमीच त्याची बॅट मोठ्या फटक्यांनी प्रत्युत्तर देते, पण आज शांत ठेवलं, आज नाराज केलं सर्वांनी, आज निराश केलं. आज ब्लॉकबस्टर शो देखील फ्लॉप झाला. त्यानंतर इलाला देखील कामगिरी चांगली करता आली नाही. अनिकेत ढोपरे देखील नाराज करतोय. आणि अनिल ढोपरे नेहमी, कधी त्यांना तुम्ही कॉल करा किंवा त्यांच्याशी कधी तुम्ही वैयक्तिक जाऊन भेटा, नेहमी त्यांच्या मुखातून प्रथमतः निघणारा एकमेव शब्द तो म्हणजे जय श्रीराम. रामाची भरपूर भक्ती नितांत करतात. मिस टायमिंग, विकेट धोक्यात, कॅच कंप्लीट, सोडेल मैदान. अनिकेत देखील बाद. 1 मोर विकेट डाऊन. SBCC उमरोली संघाची दहिशत आणि दहिशत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम उसाटलेला आणखीन एक मोठा धक्का. थँक्यू डीजे. सरपंच चषक कान्होर ही स्पर्धा आपण पाहतात. कान्होरचे प्रथम नागरिक सन्माननीय अरुणजी राऊत साहेब यांच्या सन्मानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा उमरोली संघाचे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काय सुरू आहे, कॅचेस किती ड्रॉप होत आहेत, मला तर वाटतं 3 ते 4 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. धनंजय इलाला एक जीवनदान दिलं, त्यानंतर आणखीन एक मध्यंतरी एक कॅच ड्रॉप झाली आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, आणि आता पुन्हा खेळाडू कक्षाच्या समोर एक कॅच ड्रॉप होतीये. फिल्डिंग डिपार्टमेंट काय करतात, गोलंदाज जर इतकी जीव लावून गोलंदाजी करतात तर मात्र फिल्डरची देखील साथ मिळायला हवी. डेड बॉल.
जितेश मडवी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अनिल दादा ढोपरी यांना तुम्ही पाहत आहात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. रेमटा रेमटे असं म्हटलं जातं. योगेश वाघ यांचा तो डायलॉग आहे. आम्हाला ते शब्द जास्त बोलायला जमत नाही, पण ज्यांच्या मुखातून निघतात त्यांच्याच मुखातून आलेले बरे. ज्याचं काम त्यानेच करावं. तर प्रदीप कुलकर्णी यांच्या माध्यमातून देखील विवेक मसने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. आणि जाऊयात पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल 22. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू होता. बघा गतीने बीट केलंय. दुसऱ्या बाजूला उसटणे संघाच्या गोलंदाजांकडे तितकी गती आहे, पण फायटिंग टोटलच जर नसेल तर मात्र फाईट करणार तरी कशी. यदा कदाचित 4 ओव्हरमध्ये 30, 35, 40 धावा जरी आल्या असत्या तरी मॅच मात्र रंगली असती. पण धावफलकावरती सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16. पॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा पंचांच्या मागे गोलंदाज येतो, रिव्ह्यू कशासाठी असेल एक्झॅक्टली? ऑनफिल्ड अंपायरचा आहे. कशासाठी? वाईट बॉलसाठी. चला या डीके. सिक्स्टीन आणि या डिसिजन वरती डिपेंड असेल स्कोर काय, म्हणून आम्ही सांगितलं नाही. फेअर डिलिव्हरी असेल तर 16, अन्यथा 17 होतील. पण चेक करतात आमचा सध्या कंट्रोल रूम मध्ये. चेक केलं जातं. थोडा क्रुशियल डिसिजन आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. हरकत नाही, वेळ लागला तरी चालेल, पण निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल ते योग्य. अनिल दादांनी नुकतंच खूप चांगलं वक्तव्य केलं होतं की एखादी स्पर्धा चांगली करायची तर त्यासाठी काय करावं, त्यांना प्रश्न विचारला होता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. तर तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता की प्रथमतः जर एखादी स्पर्धा चांगली करायची आहे तर तुमचं कॉमेंट्री पॅनल हे सर्वात बेस्ट असणं गरजेचं. त्यानंतर पंच तुमचे चांगले असणं महत्त्वाचं आहे. आणि डीजे ऑपरेटर हा केंद्रबिंदू असतो एखाद्या स्पर्धेचा. तो जर अगदी योग्य असेल तर मात्र स्पर्धा बहरून येते, हा उल्लेख त्यांनी केला होता. आणि त्यानंतर तो व्हिडिओ क्लिप म्हणा किंवा तो ऑडिओ प्रचंड व्हायरल झाला. आणि अनिल दादा नेहमीच चर्चेत राहिलेल्या विषय आहेत, कारण नेहमीच काही ना काही नवीन वक्तव्य त्यांच्याकडून येत असतात. मॅच आरो जिंको, कोणत्याही खेळाडूला
तर सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवली गेली आहे. खरंच कौतुक आहे कारण नाईट क्रिकेट म्हटलं की नेहमीच 8चा पोल आपण फार कमी वेळा पाहतो. नेहमीच 10 किंवा 12चा पोल खेळवला जातो. मॅनेजमेंट टीमचं मी कौतुक करेन, पण खरं तर 8चा पोल ही खंत मॅनेजमेंट टीमला वाटते की आमच्या आयोजकांनाच या गोष्टीचं दुःख होतं की 8चा पोल असून देखील 5 ओव्हरच्या मॅचेस होत नाही, ज्याचं कारण टीम्स वेळेवरती येत नाही. जर का संघ योग्य वेळेवरती आले, जर का या क्रीडांगणावरती 6:30 दरम्यान जरी पहिला बॉल पडला तरी देखील 5 षटकांच्या मॅचेस होऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. पण आयोजन इतकं सुंदर करून जर संघांची साथ त्यांना मिळत नाही तर दुःख मनामध्ये कुठे ना कुठे असतंच. दातृत्व कोणत्याही प्रकारचं स्वीकारलं नाही. त्यानंतर आपण पाहतो फक्त आणि फक्त 8 संघांचा पोल या स्पर्धेमध्ये खेळवला जातोय. खरंच हॅट्स ऑफ आहे, सलाम तुमच्या कार्याला. सुंदर आयोजन आणि अगदी प्रामाणिक आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी जाऊया इथून थेट द्वितीय फेरीतील पहिली मॅच. विलासजी लोंगळे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा. विलास सर या आपण दादा आपल्या शुभास्ते आपण करायचा टॉस. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे नाणेफेकीचा कौल आपण करतोय. मान्यवर विलासजी लोंगले सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. एका बाजूनं मिजिया बदलापूर, भाईजान 11 मिजिया बदलापूर आणि दुसऱ्या बाजूनं कानूर बॉयज काटा कॉल. छापा येतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला येतो मिजिया बॉयज. निर्णय आपल्याला कळेल. चला मान्यवरांना विनंती आहे, पण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय मिजिया बदलापूर या टीमनं. निश्चितच निर्णय कळेल तोपर्यंत जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी तुफान द्वंद्व रंगलंय आणि समालोचन कक्षामधनं सुंदर आणि सुबक समालोचन आपण ऐकताय. मराठीमधनं प्रथमेशजी ठाकूर सर आणि तुषारजी शिंदे सर. 17चा पाठलाग सुरुवात झाली. डाव दुसरा, पहिला चेंडू बंदात गती, बॉलिंग मार्क वरती फ्रंट लाईन बॉलर मिस्टर ए बी ऑलवेज ब्लॉकबस्टर एज अ भंडारी षटक क्रमांक पहिला घेऊन येतात. यस, पहिला चेंडू अगदी टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या इनिंग मध्ये देखील धावा आल्या नव्हत्या आणि याही इनिंगची सुरुवात डॉट बॉलने त्याने केली आहे. भन्नाट गती आहे ए बी कडे. व्हेरिएशन्स देखील वर्सेटाईल बॉलर आहे तो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि जो मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जो गोलंदाज वैविध्यतेने गोलंदाजी करेल, ज्या गोलंदाजाकडे विविधता आहे आणि जो वर्सेटाईल बॉलर आहे तोच त्याचं अस्तित्व फक्त आणि फक्त टिकवून ठेवू शकतो. जर तुमच्याकडे विविधता नाही तर तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून स्वतःचं अस्तित्व या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये टिकवून ठेवू शकत नाही आहात. यस डेफिनेटली चांगला उल्लेख तुम्ही केला. खरं तर वर्साटाईल शब्द तुम्ही वापरला. मी आतापर्यंत सिंगिंग क्षेत्रामध्ये ऐकलं होतं, कॉमेंट्रीमध्ये. खरं तर प्रथमेश सर त्यांच्याकडून नवीन नवीन शब्द देखील तुम्हाला ऐकायला मिळतील. स्क्वेअर लेग रिजनला बॉल आणि यावेळेस आपण पाहिलं बॉल अगदी लेंथ खूप लवकर पिक केली आणि चांगला शॉट इथे पाहायला मिळाला. धावा मिळतील 4. सरपंच चषकामधला आणखी एक दमदार चौकार. सुंदर फटका तो ऑनसाइडला वळवलाय. मोठ्या फटक्यापासून खरं तर गोलंदाजांना वंचित ठेवायचं आहे फलंदाजांना, पण जो हा फटका आलाय या फटक्यानं जणू काही असं वाटतंय की या मॅच वरती पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय SBCC उमरोलीनं. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये स्क्वेरिश मिड विकेटला खेळला गेलेला हा चौकार. येस इट इज. चांगला उल्लेख प्रथमेशने केला. पाठीमागच्या फटक्याचं विवरण त्याने केलं. नेक्स्ट बॉल. हो भन्नाट गती आहे, प्रचंड वेग आहे, वर्सेटाईल बॉलर या गोष्टीचा मी उल्लेख केला. व्हेरियंट बॉलर त्याच्याकडे बदल आहेत, त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहे आणि ॲज अ बॉलर बघा मी या गोष्टीचा उल्लेख केला होता सामना सुरू होण्यापूर्वी की एबी म्हणजे अजय भंडारी म्हटलं की फक्त ॲज अ बॅटर नाही तर ॲज अ बॉलर म्हणून देखील महत्त्वपूर्ण योगदान त्याचं राहतं. फ्रंटलाईन बॉलर आणि ओपनर बॅटर ही त्याची कामगिरी असते. ऑन साइड ड्राइव केला, एरी लॉन ड्राइव्ह. ओ धावचीची संधी डायरेक्ट हिट. हिज गॉन. अंपायरने अपील उचलून धरले. मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात बॅटिंग करताना SBCC उमरोली संघाला धक्का पहिला.
जवळपास आता रात्रीचं सत्र सुरू झालेलं. DK म्हणजे आमचं वन ऑफ द स्टायलिश अंपायर, पण रात्रीच्या सत्रात थोडं ते चित्र विचित्रच वाटतंय. चला, गमतीचा भाग आहे, मजा मस्करी होत राहील, कारण रात्र आपल्याला पूर्ण करायचं आणि नेहमी म्हटलं जातं ना, रात्र वैऱ्याची आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. हे बी थांबतोय थोडा. हो, यू आर व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. मंकट विकेटचा प्रयत्न केला होता, त्यासाठी देखील फार बंधन असतात गोलंदाजांवरती. ती चर्चा करूयात. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला, एरियल ऑन ड्राईव्ह, बॉल मागे डीप मध्ये मिड विकेटला बॉल. एकाच ऍक्शन मध्ये उचलतील फेकतील. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या 2 कंप्लीट, 2 धाव फलक पुढे. टीमची टोटल 7. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 7 ऑन बोर्ड. ज्या प्रकारे खेळाच्या पूर्वार्धात सुरुवात झाली होती, 7 बनवल्या होत्या, 1 विकेट मिळाली. त्याच प्रकारे झाली सुरुवात उत्तरार्धामध्ये, 7 बनवल्यात, 1 विकेट गमावली आहे. टिट फॉर टॅट, ठोसा ठोसा. शेर आप हो तो हम सव्वा शेर है, ईट का जवाब पत्थर से. खूप चांगली सुरुवात खरं तर दोन्ही संघाने केली. टीम मीटिंग जास्त करू नका ही विनंती असेल. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. खरं तर उल्लेख केला प्रथमेशनी वर्साटाईल बॉलरचा, परंतु वर्साटाईल कॉमेंटेटर देखील आमच्याकडे, कारण विविधता कॉमेंटेटरकडे देखील असणं गरजेचं आहे. हिंदी देखील कॉमेंट्री प्रथमेश करतात आणि खरं तर खूप टॅलेंटेड समालोचकांमध्ये त्यांची गणना केली जाते आणि कमी कालावधीमध्ये, कमी वयामध्ये अतिशय चांगलं या खेळाचं आकलन त्यांनी केलं आणि अतिशय चांगलं खरं तर प्रभाव टाकणारं समालोचन तुम्हाला इथे प्रथमेश यांचं पाहायला मिळेल. प्रयत्न करतो आम्ही, कधीच कोणी आईचा पोटातून कोणतीही कला घेऊन बाहेर येत नाही. शिकावं लागतं, त्यासाठी मेहनत करावी लागते आणि वाचन तुमचं त्यासाठी सर्वाधिक जास्त असतं, भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं वाचन चांगलं असेल, एखादा जो वक्ता चांगला असतो त्यापूर्वी त्याला एक चांगलं श्रोता बनावं लागतं. जर तुम्ही चांगलं ऐकाल तर चांगलं बोलाल. त्यामुळे कान अशा ठिकाणी ठेवा जिथे चांगल्या गोष्टी तुमच्या कानांवर पडतील. धावा 7 झालेल्या आहेत. चला अनिल दादा, खूप चांगला उल्लेख प्रथमेश यांनी केला की चांगला श्रोता पहिलं बनणं गरजेचं आहे, परंतु आणखी त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडता. तुमचे जर डोळे चांगले आहेत तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडता आणि तुमची जर जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडतं. प्रथमेश, आणि नेहमीच आम्ही सांगतो की सर्वसामान्य माणसाची केली जाते ती स्तुती आणि देवाचं केलं जातं ते स्तवन. हे क्रिकेट आमच्यासाठी देव आहे, तर या क्रिकेटचं स्तवन करण्यासाठी साक्षात शारदा आमच्या वाणीवरती येते आणि तिथून मात्र त्या या देवाचं, या खेळाचं ते स्तवन करते. त्यामुळे आम्ही तुमच्यासारख्या, आमच्यासारख्या लोकांची स्तुती केली जाते. आणि चार चौघात म्हणण्याचं झालं तर अगदी स्तुती करणं आणि स्तवन करणं यामध्ये भरपूर फरक आहे. आपण एकमेकांची करतो ती स्तुती, देवाचं केलं जातं ते स्तवन, आणि जेव्हा साक्षात शारदा जेव्हा आमच्या बाणीवरती येऊन विराजमान होते तेव्हा या क्रिकेटच्या खेळाचं, ज्याला आपण दैवासमान पूजतो, त्याचं ते स्तवन केलं जातं. त्यामुळे देवाचं या खेळाचं स्तवन आपण करतो. सध्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलक येऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती, 9 ऑन बोर्ड. इंदगावचे सचिन दादा झांजे यांचं देखील एक नुकतं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सिंगल कंप्लीट, डबल डिजिट मॅजिक फिगर 10 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि इथून जर विकेट आल्या तर उमरोली संघावरती देखील दबाव येऊ शकतो. त्यासाठी सातत्याने डॉट बॉल आणि विकेट, बंच ऑफ द विकेट व्हेरी इम्पॉर्टंट. गुजरात विकेट येणं फार महत्वाचं आहे. एखादी विकेट मिळाली म्हणजे त्यामुळे मॅच वरती तुम्ही तुमची पकड मजबूत करू शकता असं नाही. तुम्हाला बंच ऑफ विकेट, एकाच ओव्हरमध्ये सडनली 2 ते 3 विकेट काढाव्या लागतील किंवा एखादा असं षटक फेकावं लागेल जिथे एखाद दुसरी धाव फक्त खर्च होईल. त्यामुळे जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा जास्तीत जास्त विकेट यावरती आता लक्ष द्यावं लागेल गोलंदाजांना उसाटणी टीमचा. येस सर, डेफिनेटली अतिशय चांगला उल्लेख तुम्ही केला. विकेट शोधावे लागतील, परंतु आता बॅटर देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतात. तुम्ही पाहिलं बॅकलिफ्ट खाली आणली आणि खाली आणत असताना गॅपमध्ये बॉलला ढकललं, सिंगल प्राप्त केली. त्यांना माहिती आहे की आता जास्ती लोड तिथे बाकी राहिला नाही, तर लोड जर कमी झाला तर निश्चित आपण पाहतो बॅटर देखील सेन्सिबल बॅटिंग इथे करण्याचा प्रयत्न करतायत. जिथे सुईने काम चालेल तिथे तलवार वापरायची गरज नसते. याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सुईने काम होत असेल तर तलवार कशाला? एकेर दुहेरी धावेने जर काम चालतंय तर चौकार षटकारांची गरज काय?
हा प्रश्न फलंदाजांना पडला, त्याचं उत्तर त्यांना मिळालं. त्यामुळे सेन्सिबल बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. धावफलक आता एकंदरीत 11 वरती, कारण आता डॉट बॉल हाताळलाय. निश्चित. आणि डॉट बॉल तुम्ही उल्लेख केला की सातत्याने डॉट बॉल यायला पाहिजेत किंवा सातत्याने विकेट तुम्हाला मिळवावे लागतील गुच्छामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आणि बऱ्याच वेळा तुम्ही सेलमध्ये जाता असं आपण ऐकतो कॉमेंट्रीमध्ये. प्रथमेश सर तेच चित्र इथे पाहायला मिळते. बॅटर थोडेसे सेलमध्ये, नॅचरल गेम त्यांची वरती येत नाही, आणि त्याचमुळं पहा हे प्रयत्न देखील कधी कधी अंगलट येऊ शकतात. बऱ्याचदा आपण पाहिलंय ना की कमी टार्गेट असलेल्या मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत रंगता. ड्राईव्ह केलाय, सुंदर फटकाय. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर ही कव्हर ड्राईव्ह होती. कव्हर्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा, विजयाच्या समीप घेऊन जाणारा शानदार चौकार. धावसंख्या झाल्या त्या आय थिंक 16-15 झाल्या. 15 टार्गेट 17 असं होतं, 15 झालेल्या. स्टील 2 रन्स रिक्वायर्ड. आता प्लीज बघा, सूचनाही मॅनेजमेंटची आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप यामध्ये नाहीये. फिल्डिंग त्वरित लावून घ्या, वारंवार सूचना मिळणार नाही प्लीज. बघा, कधीच कोणत्याही समालोचकाला असं वाटत नाही कोणता संघ जिंकावा कोणता हरावा, पण आम्ही फक्त एक मार्ग आहोत आयोजकांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. कारण जेव्हा आयोजक आम्हाला काही सूचना करतात तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मॅनेजमेंट टीमने सांगितलं की आपल्याला स्ट्रिक्ट आज रूल फॉलो करायचे आहेत, आज वेळेवरती मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत, आणि त्यामुळे वारंवार आम्ही प्रत्येकी संघांनाही सूचना देतो की तुम्ही वेळेवरती राहा. भाडे तत्वावरती आम्ही ते काम करतो, त्यामुळे आमच्या मनात काही नसतं की कोणता संघ जिंकावा किंवा कोणता संघ हरावा. जी सूचना आयोजन कमिटी आमच्यापर्यंत देत असते तीच आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. कारण बऱ्याचदा असं होतं तुषार सर की आपण सांगतो वारंवार फास्ट खेळा, मग त्यानंतर मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर ते खेळाडू किंवा तो कॅप्टन येऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलतो की तुम्ही का फोर्स करतात फास्ट खेळायला. त्याचं कारण एकच आहे की वेळेवरती मॅचेस व्हावे ही आयोजकांची सूचना आम्हाला पूर्वीच मिळालेली असते, आणि वारंवार ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं हे कार्य असतं. येस सर, डेफिनेटली. आम्ही फक्त माध्यम आहोत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मग ती क्रिकेटची कॉमेंट्री असेल किंवा आयोजकांच्या सूचना असतील, मीडियम खूप महत्त्वाचं असतं, आणि बऱ्याच गोष्टी खरं तर कॉम्बिनेटरवरती देखील डिपेंड असतात. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला आपण पाहिलं थोडंसं फंबल झालं, आणि एक धाव अगदी सहज मुक्कामल होईल. एका धावेने धाव फलक आता पुढे जाते, आणि जशी आपण पाहतो की रेत हातामध्ये जर तुम्ही दाबली, जे वाळू असते तिला हातामध्ये दाबलं तर ते हातामधून निसटते, तसा आता सामना हातामधून निसटायला लागलाय. येस, डेफिनेटली. आता काहीच टीम उसटणीच्या ताब्यात राहिले नाहीये, सर्व काही आता हातातून निसटले असंच म्हणावं लागेल, कारण येणारे 11 बॉल जवळपास आणि फक्त एका धाव्याची गरज आहे. हा फ्रॅकर तितक्याच वेगानं पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर गोल. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे, षटकार लगावलाय, सामना संपला, मॅच फिनिश. SBCC उमरोली संघाने जिंकला सामना. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड बॉयज, अभिनंदन.